मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात। आज दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमी आहे अर्थातच फडणवीस सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना, राज्यात गाजलेली अशी जलयुक्त शिवार योजना, ज्या योजनेची आता त्या कामांची चौकशी सुरू झालेली आहे आणि ही चौकशी जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांच्या नंतर सुरू झालेली आहे। आणि गेल्या सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र जलयुक्त शिवारची खुली चौकशी अखेर सुरू झाली आहे। लाचलुचपत विभागाने ही चौकशी सुरू केली आहे। जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी सरकारच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। HM देसरडा यांनी ही याचिका दाखल केली होती। दरम्यान या याचिकेवर निर्णय देताना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले, तर महालेखा परीक्षकांनी या योजनेच्या केलेल्या चौकशीत अनेक अनियमितता असल्याचं दिसून आलं। तर या प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी समितीने आपला गोपनीय अहवाल राज्य सरकारकडे दिल्यानंतर आता या अहवालाच्या आधारे 6 जिल्ह्यातल्या 120 गावांमधील त्यातल्या 428 कामांची चौकशी लाचलुचपत विभागाच्या मार्फत सुरू करण्यात आली। शिवार ही योजना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक विशेष अट्टहासाने लागू केली। मी याच्यासाठी म्हणतो की कारण त्या अगोदर सिंचन घोटाळा हेच फार गाजलेलं होतं आणि त्यामुळे राज्यात सत्तांतरही झालं। तर मग झालं असं की 2014-15 साली जेव्हा या योजनेची सुरुवात झाली त्यावेळेला त्यांनी घाईघाई पळापळा असं सुरू केलं आणि खरं म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास ही योजना राज्यात चालूच होती, देशात चालू आहे आणि अनेक वर्ष 72च्या दुष्काळानंतर अनेक मृद आणि जलसंधारणाची कामं झालेली होती आणि तशा प्रकारचं रोजगार हमी मार्फत काम करणं हे आवश्यक आहे। दोन्ही रोजगारही मिळतो आणि जल आणि मृदसंधारण वनीकरण या बाबी होतात। तर या पार्श्वभूमीवर पण जेव्हा याला एक राजकीय वल्गणीचं स्वरूप आलं तेव्हा मी त्याला आव्हान दिलं आणि मूळ प्रश्न पाण्याच्या योग्य वापराचा आणि पाण्याच्या योग्य नियोजनाचा, जलनियोजनाचा आहे। तर ती जनहित याचिका म्हणून 3-4 वर्ष मुंबईच्या न्यायालयात उच्च न्यायालयात चालली मुंबईलाच आणि मी त्याच्यामध्ये जे म्हटलो त्या राज्य सरकारने एक समिती बसवली, त्याचं जोसेफ समिती म्हणून त्याचा अहवाल आला। कामं अफाट दावे करण्यात आले, म्हणजे 24 लाख TCM पाणी अडलं किंवा 34 लाख हेक्टर इरिगेशनची क्षमता निर्माण झाली। तर आम्ही वारंवार विचारलं की हे आकडे आले कुठून, या आकड्यांना आधार काय, त्याची कुठलीही उत्तरं दिली गेली नाहीत। आणि शेवटी तुम्ही 8,000-10,000 कोटी रुपये खर्च करता, त्याला काहीतरी आयुष्य असतं, लाईफ असतं त्या प्रोजेक्टला। जलयुक्तचं आयुष्य काय माहिती नाही, कामं चांगली झालेली नाहीत। म्हणजे मला तर असं स्पष्ट म्हणणं की ही सगळी योजना JCB पोकलेनवाल्यांनी हायजॅक केली, कारण अतिखोलीकरण आणि अतिरुंदीकरणमध्ये त्यांचा फायदा होता आणि त्यामुळे गडबड झाली। एखादा अधिकारी चुकला असेल तर त्या अधिकाऱ्याची चूक लक्षात घेऊन त्यावर चौकशी झाली पाहिजे, कारण इतकं तर सामान्य ज्ञान आहे की जलयुक्त शिवारामध्ये हे तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर याचे निर्णय व्हायचे आणि चुकीचे अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांना फटके मारले पाहिजे। त्या संदर्भामध्ये विशेष विधानसभेचं अधिवेशन घेऊन कायदा केला पाहिजे की जो म्हणून कोणताही व्यक्ती अधिकारी भ्रष्टाचार करत असेल तर त्यासाठी स्पेशल आपण कोर्ट केले पाहिजे। त्यामध्ये अडचण काय? तेव्हा जलयुक्त शिवार योजना, ज्या योजनेचा महाराष्ट्रात प्रचंड गाजावाजा झाला, पण तीच योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। यात घोटाळ्याचा आरोप केला जातोय। हा घोळ नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। जलयुक्त शिवार योजना निकषात नसताना 1128 पैकी
1077 कामांची बिलं अदा करण्यात आली हा आरोप आहे. 46 कामांची बिलं निकषाच्या पूर्तीच्या नंतर देण्यात आली असं सुद्धा सांगण्यात आलंय. प्रत्यक्ष पाहणी अहवालात अनेक कामं अपूर्ण असल्याचं सुद्धा या अहवालातून समोर आलं. शिवाय 120 गावांपैकी 23 गावांच्या ग्रामसभेचा ठराव नाही ही बाब सुद्धा समोर आली. 60 गावांचे ग्रामपंचायतीचे ठराव आणि दिनांक दोन्ही उपलब्ध नाहीयेत ही बाब सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडली. 71 गावांमध्ये जलपरिपूर्णता अहवालाला ग्रामसभेची मान्यताच नाही हे सुद्धा समोर आलं. 110 गावांच्या प्रकल्प आराखड्यावर तालुका समितीच्या स्वाक्षऱ्या नाहीत. त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी या योजनेला संशयाच्या भोवऱ्यात नेऊन उभ्या करतायत. आणि मग या त्रुटी काय काय आढळल्या आपण नजर टाकूयात. जलयुक्त शिवारच्या 1128 कामांमध्ये अनियमितता आढळली असं अहवालात म्हणण्यात आलं. गोपनीय अहवाल काय सांगतोय तर 600 पेक्षा अधिक तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या आहेत कामाच्या निकृष्टतेबद्दल. प्रत्यक्षात कामं कमी आणि कागदोपत्री दाखवली जास्त असं सुद्धा या अहवालात सांगण्यात आलं. केलेल्या कामापेक्षा कंत्राटदारांना जास्तीचे पैसे दिले गेले असं सुद्धा या गोपनीय अहवालातून समोर आलेला आहे. ई निविदा प्रक्रिया राबवण्यात मोठा घोळ झाला. मंजुरीसाठी खोटे अहवाल तयार केले गेले. लोकसहभागाच्या ऐवजी कंत्राटदाराकडून कामं करून घेण्याचा प्रयत्न झाला गेला. म्हणजे कंत्राटदार धार्जिनी ही योजना झाली का? सुट्टीच्या दिवशी निविदा प्रसिद्ध करून त्या मंजूर करून घेतल्या गेल्या. याचा अर्थ ते कुणासाठी आणि कशासाठी हा या सगळ्या चौकशीचा भाग असेल. ठराविक कंत्राटदारांनाच कामं देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या जवळच्या कंत्राटदारांना हाताशी धरून ती कामं करून घेतली का हा सवाल सुद्धा यामुळे निर्माण होतोय. त्यामुळे गोपनीय अहवालातल्या तरतुदी ज्या त्रुटी आहेत, गरज नसताना JCB पोकलेनच्या मदतीनं जमीन खोदली गेली आणि त्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा मोठा ऱ्हास झाला. ही बाब सुद्धा अनेक पर्यावरणवाद्यांनी सांगितलेली होती. महत्त्वाचे म्हणजे बोगस दस्तऐवज तयार केले गेले. हा तर गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की या सगळ्याची आता लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आणि देसरडा सर. देसरडा सर ही सगळी न्यायालयीन लढाई लढतायत आणि आत्ता मला देसरडा सरांकडे सुरुवातीला जायचंय. मी वैभव येतो तुमच्याकडे. देसरडा सर, तुमची आधी पहिली लढाई काय होती? तर ही योजना कशी चुकीची आहे, पर्यावरणाचं नुकसान करणारी आहे आणि जे दावे केलेत ते दावे पूर्ण न होणारी आहे असं तुम्ही सुरुवातीला म्हणत होतात. आता ती योजना राबवल्याच्या नंतर तुम्हाला वाटतंय का याच्यात घोटाळा झाला आणि या अहवालातून आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय का? होय. एक तर काय होतं की प्रत्येक योजना ही काही त्याचा शास्त्रशुद्ध आधार असला पाहिजे. आणि मी आधीच्या त्या माझ्या फितीमध्ये सांगितल्याप्रमाणे की एक नवं नाव देण्यात आलं, म्हणजे एखाद्या केवळ नामकरण करण्यात आलं की पाणलोट क्षेत्र विकास ही महात्मा फुल्यांच्या काळापासून अस्तित्वात असलेली संकल्पना आहे. आणि असं असताना त्याला एक नवं नाव दिलं आणि अनेक योजनांची गोळाबेरीज करून एक किराणा मालाच्या दुकानासारखी एक फेरिस्त केली. आणि हेच ते म्हणजे जो GR त्यांनी आल्या त्या डिसेंबरच्या महिन्यात काढला तोच मुळात त्याचा आधारच चुकीचा होता. एक तर नियोजनाचा घटक पाणलोट असावं हे त्यांनी नाकारलं आणि गाव घटक घेतलं. मग त्याच्यात सगळी रेटारेटी आणि बाकीच्या लबाड्या आल्या. आणि मुख्य म्हणजे माथा ते पायथा, रिच टू व्हॅली हे शास्त्रशुद्ध तत्व चक्क धाब्यावर बसविण्यात आलं. आणि काय होतं की ज्या योजनेची अशी जरा जबाबदेही नसते आणि त्या योजना खैराती सारख्या वाटल्या. म्हणजे आता सर्वच सरकारी योजनांच्या मध्ये अपहार, भ्रष्टाचार हे काही आता नव्याने सांगण्याची गोष्ट नाही. आता हे सगळ्याच्या अंगवळणी पडलेले आहेत की कसे टेंडर मॅनिप्युलेट केले जातात. पण इतकी महत्वाची योजना आणि ज्याला तुम्ही गेम चेंजर म्हटलं, तर मी
फडणवीसांनी खरं म्हणजे उद्या आमच्याकडे मराठवाड्यात 17 सप्टेंबर आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या 17 सप्टेंबरला देवेंद्र फडणवीस जेव्हा आले तेव्हा मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला हा. आणि ते त्याच्यावर बोलले आणि मी म्हटलं ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे की यातला शास्त्रशुद्धपणा जो होता तो यशात पाळला गेला नाही. आता आपल्यासोबत याबद्दल बोलण्यासाठी सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिनजी, या राज्यामध्ये एक प्रचंड मोठी वातावरण निर्मिती करण्यात आलेली होती. गाडीभर पुरावे सुद्धा घेऊन गेलेले होते सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातले, पण त्या गाडीभर पुराव्यांचं पुढे काय झालं महाराष्ट्राला कधी कळलं नाही. प्रश्न हा आहे, आज या जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात सुद्धा घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. खरंच घोटाळा झाला असेल तर दोषींवर शिक्षा होईल का? घोटाळेबाज समोर येतील का? की केवळ हे राजकीय एकमेकांना शहकाटशहाचं माध्यम असेल? नाही, पहिली गोष्ट तुम्ही समजून घेतलं पाहिजे की ज्या दिवसापासून ही योजना लागू झाली होती आणि त्याला फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून फडणवीस सरकारने घोषित केलं होतं, दर वर्षी 5,000 गावं दुष्काळमुक्त होणार, तिथपासूनच आम्ही त्या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवत होतो. 2015 पासून ही योजना वादात सापडली होती आणि आम्ही सातत्याने म्हणत होतो की ही झोलयुक्त शिवार आहे, ही भाजपाचे बगलबच्चे जे आहेत किंवा कंत्राटदारांचं उकळ पांढरं करण्यासाठी ही योजना आणलेली आहे. आणि एकंदरच ज्या पद्धतीनं या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं आवाज उचलला, आपल्याला माहित असेल की तो भूगर्भ सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा अहवाल देखील दिला होता 2018चा, ज्यामध्ये जवळपास 13,984 गावात 1 मीटरपेक्षा पातळी खाली गेली होती आणि त्यावेळेला जवळपास 8,000 कोटी रुपये याच्यावरती खर्च होऊन गेले होते. आणि एकंदरच बघायचं झालं तर 31,015 गावातली पाण्याची पातळी खाली गेली होती. आणि 2018च्या म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला मी स्वतः माझी पत्रकार परिषद देखील होती आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की या संदर्भामध्ये जवळपास 7,000 टँकर लागतात महाराष्ट्राला, एवढा पैसा खर्च होऊन देखील, आणि तो विक्रम झाला होता टँकरचा आणि त्याचं उत्तर कोणतंही नव्हतं. पण तुमचं असं म्हणणं, नेत्यांनी हा घोळ कोणी केलेला, घोटाळा कोणी केला असं तुमचं म्हणणं? नेत्यांनी केला, अधिकाऱ्यांनी केला, कोणी केला? तुमचं काय परसेप्शन आहे? नाही, या संदर्भामध्ये मी सांगतोय की यांचे जे दावे होते, पंतप्रधानांनी स्वतः शिर्डीला सांगितलं होतं की 16,000 गावं दुष्काळमुक्त झाली आणि 9,000 गावं दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. आठवड्याभरातच ही सगळी गावं दुष्काळयुक्त झाली होती, कारण ती यादी त्यांनी जाहीर केली. ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे जे दावे केले ते साध्य झालेले नाहीयेत. मी वैभव सोनवणे यांच्याकडे जातो. वैभव, आता खुल्या पद्धतीनं अगदी ही खुली चौकशी होणार आहे लाचलुचपत विभागाच्या कडून. हा फडणवीसांच्या साठी म्हणा किंवा त्यांच्या संपूर्ण पक्षासाठी म्हणा किती मोठा धक्का मानायचा? विलास, पॉप्युलरली ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या चौकशीच्या दरम्यान जेवढे शिंतोडे त्यांच्यावरती उडतील तेवढे राजकीय शिंतोडे उडतील. मात्र या चौकशीमध्ये काही जरी झालं, ही चौकशी जरी राजकीयदृष्ट्या कुणाला फायदेशीर असली, कुणाला तोट्याची जरी असली, तरी जेव्हा चौकशी होईल तेव्हा ती मेरिटवरती होईल. आणि ही चौकशी करण्याचे काही पॅरामीटर्स, निकष जे आहेत ते या समितीनं ठरवून दिलेले आहेत या गोपनीय अहवालामध्ये. तांत्रिक चुका ज्या आहेत त्या तांत्रिक चुकांसाठी निकष वेगळे आहेत आणि प्रशासकीय भ्रष्टाचारासाठी चौकशीचे निकष जे आहेत ते वेगळे आहेत. या तांत्रिक चुकांमध्ये ही योजना सुरू झाल्यापासून त्याच्यामध्ये ज्या ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्यानंतर सरकारनं कशा पद्धतीनं त्याचे अध्यादेश काढले आणि या अध्यादेशांचा वापर करत जे लूपहोल्स आहेत हे लूपहोल्स वापरून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कसा या योजनेचा बोजवारा उडवला, असं हे पूर्ण वर्तुळ आहे. या सगळ्या प्रकारामध्ये प्रशासकीय भ्रष्टाचाराची चौकशी जेव्हा होईल त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय समित्यांमधले अनेक अधिकारी जे आहेत ते सुद्धा अडकण्याची शक्यता आहे. याचं कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी प्रक्रिया पूर्ण आखून देण्यात आलेली होती त्या प्रक्रियेचं पालन न करता या कामाचा क्वांटम इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेला होता. लोकसहभागाच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत JCB आणि पॉकलेनचे, त्यांच्या एनरोलमेंट जे आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढवलेल्या होत्या की एकूण या तालुका समित्या आणि जिल्हा समित्या यांच्या हाताच्या बाहेर हा सगळा कारभार गेलेला होता. खोटी रेकॉर्ड्स जी आहेत ती जनरेट करण्यात आली. एक साधं उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल प्रशासकीय भ्रष्टाचार कशा पद्धतीचा झाला, तर ज्या गावाची पाण्याची क्षमता ही स्वयंपूर्ण आहे, म्हणजे एक गाव हे पाण्यानं स्वतः स्वयंपूर्ण असताना त्या गावात जलयुक्त शिवारचा प्रकल्प जर राबवायचा असेल तर मूळ जे पॅरामीटर होतं गाव म्हणून कन्सिडर करणं,
हे पॅरामीटर चुकल्यामुळं पाणलोट क्षेत्राच्या ऐवजी गाव हे युनिट घेतल्यामुळं त्या गावातल्या लोकांनी म्हणा किंवा कंत्राटदारांनी स्थानिक पुढाऱ्यांनी या गावाचे खोटे अहवाल बनवले की हे गाव पाण्याबद्दल स्वयंपूर्ण नाहीये. ठीक आहे. हा म्हणजे अहवाल जो आहे त्याला या अशा अनेक त्रुटी राहिल्या आणि त्याचा फटका या योजनेला बसला आणि तो उद्देश साध्य झाला नाही असं या अहवालातून सांगण्यात आलंय. पण हा अहवाल आल्याच्या नंतर आता याची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीतून नेमकं काय समोर येतं आणि खरोखरच या दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार का हा सवाल आहे. कारण याच्या आधीच्या राजकीय आरोपांतून काहीच साध्य झालेलं नाहीये. याच्यावर आपली नजर असेल. पण या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी वैभव सोनवणे आपल्यासोबत होते, देसरडा सर होते, सचिन सावंत होते. या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि राज्यातल्या फडणवीस सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेची लाचलुचपत विभागाकडून खुली चौकशी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. अहवाल आलाय, ज्या अहवालात अनेक त्रुटी या योजनेतल्या समोर आल्यात, घोटाळ्याचा आरोप होतोय. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत जलयुक्त शिवार योजनेचे मंत्री असलेले माजी मंत्री राम शिंदे आता आपल्यासोबत आहेत. राम शिंदेजी, प्रचंड गाजावाजा तुमच्या सरकारनं केलेला होता. ही योजना कशी यशस्वी आहे हे सगळं महाराष्ट्राला सांगितलं, जाहिराती झाल्या, सगळं झालं. पण आता वेगवेगळ्या अहवालातून हे समोर येतंय की ही योजना घोटाळ्याच्या मध्ये घेरलेली आहे. त्याची आता चौकशी सुरू आहे. कसं सामोरं जाणार आहे या सगळ्याला? जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर देवेंद्रजी फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी योजना होती. ती शेतकऱ्यांच्या उपयोगी होती आणि त्या संदर्भामध्ये जी लोकप्रियता या जलयुक्त शिवार अभियानाची ठरली ती त्याच्यामध्ये लोकसहभाग आणि लोकांचा उपयोग आणि त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारने त्याच्यामध्ये प्रमुख पक्ष असलेला शिवसेनेने त्यावेळेस सरकारमध्ये कधी त्याच्यावरती तक्रार दाखल केली नाही किंवा आपला विरोध दर्शवला नाही. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने ही योजना यशस्वीरित्या 5 वर्ष 22,000 गावांपर्यंत पोहोचवली, 7 लाख कामं केली आणि त्याच्यामध्ये 700 कामाच्या. पण जो अहवाल समोर आलाय राम शिंदेजी, त्या अहवालामध्ये, गोपनीय अहवालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या योजनेमध्ये कसा भ्रष्टाचार झालेला आहे, कशी अनियमितता झालेली आहे. त्याचं काय करायचं? त्याच्यात अनियमितता कोणत्याही प्रकारची झाली नाही आणि त्याच्यामध्ये करण्याला कुठेही वाव नव्हता. त्याचा कारण आहे की तहसीलदार, प्रांत, कलेक्टर आणि कमिशनर हे त्याचे फायनल ऑथॉरिटीचे असलेले अधिकारी होते आणि त्यांच्या मार्फत ही योजना आपण चालवत होतो. आणि म्हणून जे विजय कुमार त्या चौकशीचे प्रमुख होते त्यांच्याच आधिपत्याखाली ही चौकशी कामं त्यावेळेस झाली आणि त्यांना चौकशीचा प्रमुख म्हणून नेमलं. ज्यांच्या काळात ही कामं झाली आणि ज्या काळात ते सर्वोच्च स्थानी विजय कुमार होते, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी, आणि त्यांनीच या चौकशीचा अहवाल, त्यांच्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही आणि म्हणून त्यांनी एसीबी कडे दिले. आणि आता आपण सांगताय की त्याच्यामध्ये झालेलं आहे. परंतु मला असं वाटतं की शेतकऱ्यांना जर विचारलं की याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कोणती यशस्वी योजना झाली, ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की ही योजना घोटाळेबाज नव्हती तर ती शेतकऱ्यांच्या हिताची होती. पण या चौकशी अहवालाच्या नंतर आता खुली चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे. बघूया त्यातून नेमकं काय समोर येतं. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. देसरडा सर सुद्धा आपल्या सोबत होते. देसरडा सर, तुमचेही धन्यवाद. पण आता नजर असणार आहे ते म्हणजे या तरी सगळ्या चौकशीच्या नंतर या महाराष्ट्राच्या हातात काही नेमकं लागणार आहे का, की केवळ एकानंतर एक योजना येत राहतील, आरोप प्रत्यारोप राहतील आणि ह्या एक शस्त्र बनत राहतील एकमेकांवर आरोप करण्याचं. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. पण ब्रेक नंतर आपल्याला जायचंय मराठवाड्यामध्ये, कारण मराठवाड्यात मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येलाच सुरू झालाय रणसंग्राम. कशावरून जाणून घेऊयात ब्रेक नंतर. चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.